हॅलो, आवाज आपल्याला स्पष्ट ऐकायला पण अजून करा. हॅलो, असं हरी हरी हॅलो माझं हरी पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा किंवा पिंड देहस्थिती ब्रह्मांडी पसारा हरी विनासारा व्यर्थ भ्रम शोक याज्ञावल्क दत्त कपिल मुनी हरीशी जानोनी हरी झाली यारे यारे धरू हरिनाम तारू यारे यारे धरू हरिनाम तारू भवाचे सागरू भय नाही साधू संत गेले आनंदी राहिले हरिनामी झाले कृतकृत्य एका जनार्दनी मांडले दुकान एका जनार्दनी मांडले दुकान देते मोलाविना सर्व वस्तू हरी मुखे गाता हरपली चिंता तया नाही मागुता जन्म घेणे पांडुरंगा कर पांडुरंगा
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची जगतोद्धारा लागे धरिला अवतार मिरविला बडिवार सिद्धाईचा श्रीपादनाथं गुरुराजवर्य मुमुक्षा नामं ज्ञानदानैकदक्षं घोटे क्षतनिवासनं तन्नमां वेदवेदान्तुरिष्टं महायोगपीठे तटे भीमनद्यं वरं पुण्डलिकाय दातुं मुनिन्द्रे समागतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॐ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः आत्मरूपगणेश स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेच वंदोनी श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता नमन माझे गुरु राजा महाराज गोष्ट अशी आहे तुम्ही खूप श्रीमंत येत पण मी गरीब आहे बरं का मला प्या लावलं पाहिजे नाही तर माझी दिंडी निघाल असं नका कारण आपला सामान्य माणूस आहे मी काही कीर्तन करणार तसा आणि यांनी बोलवलं असं ते पण सांभाळून घ्या काय नाही कसं आहे तुमचा आहेर मला प्या लावला पाहिजे नाही माझ्याकडून द्यायला काही नाही तुम्ही करायचे आहेर ते पण मग नाही झाले शिव म्हणजे असं द्या मला असं पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा हरि विना सारा व्यर्थ भ्रम शुक याज्ञावल्क दत्त कपिल मुनी हरीशी जानोनी हरी झाली यारी यारी धरू हरिनाम तारू भवाची सागरू भय नाही साधू संत गेले आनंदी राहिले हरिनामे झाले कृत्यकृत्य एका जनार्दनी मांडले दुकान देती मोलाविना सर्व वस्तू हरिमुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे सेवेकरिता घेतलेला अभंग संत पंचायतनामध्ये असणारी शांतीचे स्पेशलिस्ट असणारी श्री जनार्दनांचे पट्टशिष्य असणारे परमशिष्य असणारे एकनाथ महाराज यांचा हरिपाठ पर प्रकरणातील अभंग आहे. नाथ महाराज या अभंगाद्वारा सांगतात पिंडामध्ये देहस्थिती हे अज्ञान आहे आणि ब्रह्मांडामध्ये हा पसारा आहे पण त्याच्यामध्ये जर त्या हरीचं ज्ञान नसेल तर व्यर्थ पसारा आहे असं बरं का. पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा हरी विना सारा व्यर्थ. एक जर हरी अधिष्ठान नसल ऐकायला तर चांगलं माझं ऐकायला चांगलं येतं का येतंय. एक हरीचं जर अधिष्ठान नसल तर हे काहीच नाही. थोडं आवाज नाही लक्षात आलं का नाही खूप झाला आवाज एवढा गरज नाही. सरळ सहज सहज ऐकायला ना असं करा कारण एक परमात्म्याचं जर अधिष्ठान नसेल तर हे अध्यस्त काहीच नाही.
म्हणून हरी विना हरी नाही, काहीच नाही, व्यर्थ आहे सगळे. हा सगळं भ्रम आहे. भ्रम हा अधिष्ठानावरच भासत असतो. दोरीवर सर्पाचा भास होतो, स्थानवर पुरुषाचा भास होतो आणि शुक्तीवर रजतेचा भास होतो. त्याला अधिष्ठान लागतं. या जगताचं, या विश्वाचं अधिष्ठान हरी आहे. आणि तो जर हरी जर वजा केला तर खाली शून्य राहिलं, बर का. एक परमात्मा जर वजा केला, परमात्म्याला सोडून बाकीचं सर्व जरी केलं तर त्याला काही किंमत नाही. असं आहे व्यवहारामध्ये. व्यवहार असा आहे, सर्व अलंकार घातलेत सौभाग्यवती स्त्रीने, सर्व अलंकार घातले बर का, अगदी सोन्याने मढवलेली आहे. पण दोन गोष्टी नाहीत. एक तर कपाळाला कुंकू नाही आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही. कोण सौभाग्यवती म्हणून तिला? आणि म्हणणाऱ्याला शान म्हणता येईल का? तसंच आहे परमार्थामध्ये. ज्याच्याकडं परमात्म्याचं ज्ञान नाही, परमात्म्याचं परमात्म्याची जर प्रचिती नसन, परमात्म्याविषयी जर त्याला अनुभूती नसन आणि त्याच्याविषयी भक्ती नसन तर ते परमार्थ नाही, ते सोंग आहे. काय सर्व ते सोंग आहे सर्व. एक परमात्म्याचं जर ज्ञान नसन तर सर्व शास्त्र, पुराण, वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र, गीता, गाथा, कीर्तन, प्रवचन, तीर्थक्षेत्र, दिंड्या यांचं नियोजन एकच आहे, त्या परमात्म्याची ओळख करून घेणं. लक्षात ठेव बरं का. ते ऐकायला मिळणं तर सांगता येत नाही, मिलेशा नाही असं बी नाही, पण सिद्धांत असा आहे. अभंगाचा पायाच असा आहे, पॉईंट. अभंगाचं जे फाउंडेशन आहे ते असं आहे की या विश्वामध्ये एक गोष्ट दुर्मिळ मिळते, फक्त संतांजवळ मिळते, आणि ते म्हणजे आत्मज्ञान, ते म्हणजे ब्रह्मज्ञान, ते म्हणजे त्या हरीचं असणारं ज्ञान. संताविना प्राप्ती नाही, ऐशे वेद देती वाही वाही. वाही म्हणजे छातीवर हात ठेवून सांगतात, संताशिवाय ते मिळू शकत नाही. असं असणारं ज्ञान ते जर प्राप्त नाही केलं आणि बाकी सर्व केलं महाराज, कुछ किमतीचं नाही ते, अशी गोष्ट आहे. म्हणून साठी हरिविना हा सारा व्यर्थ भ्रम आहे. म्हणून साठी ठळक नावं दिली, चौघदानाचे नावं दिले. मग बाकीचे वायाला गेले नाही, हे ठळक दिले, त्या संबंधात जे जे गेले ते उद्धारले. म्हणून त्या सांगितलं शुक, याज्ञवल्क, दत्त आणि कपिल मुनी हे गडी दौंडीचे येत. कसे आहेत हे? दौंडीचे कळत आहेत ना. ज्यांनी वेदांनी ज्यांना मान्य केले, ज्यांनी पुराणांनी ज्यांना मान्य केले, ज्यांनी सर्व साधू संतांनी ज्यांना मान्य केले, असे जुने गडी येते. कसे येतात? जुने जुने हो, जुनाट असणारे गडी ते शुक, याज्ञवल्क, दत्त आणि कपिल मुनी महाराज. त्या महात्म्यांनी हरीला जाणलं आणि काय झालं? हरीच झाली. हरीशी जाणवणी हरी झाली गोष्ट अशी. म्हणून हरी जाणणं हा मनुष्याचा इति कर्तव्यता आहे, मनुष्याचा धर्म आहे की त्या असणाऱ्या आपल्या हरीला, परमा स्वरूपाला जाणणं. म्हणून साठी नाथ महाराज सांगतात, या रे लहान थोर या रे धरू हरिनाम तारू. तारू म्हणजे नाव. तुम्हाला जर समजा आता तळ्यातून पलीकडे जायचंय, 4-5 किलोमीटरचं 10 किलोमीटरचं अंतर मध्ये पोहून जाणार, नावेची गरज त्यासाठी. कशाची गरज आहे? आणि हरिनाम या संसार सागरातून तरुण जाण्याची नाव आहे. परमात्मा ही संसार सागर तरुण जाण्याची नाव आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात, या रे धरू हरिनाम तारू. या भावाचा सागर, मग भय नाही. या भावरूपी सागरातून पलीकडे जाण्याची भीती नाही. नामनौकेत जे बसली ते अलगत पहिलं तीराला गेले. म्हणून साठी कोण गेलं तर साधू गेले, संत गेले, साधू संत गेले, आनंदी राहिले. कुठे गेले? आनंदी. आनंद या स्वरूपात गेले ना, आनंदीच राहिले. आनंद स्वरूपात काय मिळत? आनंद. ते बाजाराची राहणंच आनंदाचं, ते आनंदच मिळत. आणि हरिनामे झाले
कृत्य जे कृत्यता जी म्हणतात ते कृत्यता झाली महाराज हरिनामाने. म्हणून सर्वात श्रेष्ठ आहे, सर्व शास्त्राचा सिद्धांत आहे, जीवाने हरिनाम घ्यावं. काय करावं? जे आतापर्यंत या उच्च पदावर जाऊन बसलेले महात्मे संकाधिक असतील, जे सर्व जे महात्मे आहेत ना, व्यास, वाल्मिक, हे सर्व फक्त नामाच्या चिंतनाने तिथपर्यंत जाऊन बसले. म्हणून साठी मनुष्याला घेण्याजोगतं या परमार्थात फक्त नाम आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, लौकिक बरोबर येत नाही, पैसा बरोबर येत नाही, शरीर संपदा बरोबर येत नाही, स्वैर्य धैर्य भावकी पाऊस कोणी बरोबर येत नाही महाराज. तुमच्या संग सत्कर्म येईल, तुमच्या संग केलेलं कुकर्माचं पाप येईल, सत्कर्माचं पुण्य येईल, आणि घेतलेल्या नामाची साधना येईल. बाकीचं काहीच येणार नाही. केलेलं दानाचं पुण्य तुमच्या बरोबर येईल, बाकीचं काही बरोबर येणार नाही. सगळं इथंच टाकून जायचंय. म्हणून माणसाने विचार करावा काय करायचे. सत्कर्म करावं, सत्संग करावा, भगवंताची भक्ती करावी, भगवंताचं नाम घ्यावं. एवढंच आपल्याला करायचं होतंय. बाकीचं आपल्या हातात काहीच नाही. संसार आपल्या हातात नाही. समजा कोट्यवधी रुपये मिळवण्याचे तुमच्या हातात योग आहे, पण भोगण्याचा योग आहे का? बरेच लय माणसं महाराज बँका गज भरून येतं, पण वापरण्यासाठी किती येतं? मग वापरात येते तुमचे ते का बँकेतले तुमचे येतात? माणसं वापरातला विचार करतात का बँकेतला? माणसाने भूतकाळाचा विचार करू नये, मनुष्याने भविष्याचा विचार करू नये, मनुष्याने वर्तमानाचा विचार करावा. आपला वर्तमान सुखी कसा जाईल, आणि ज्याचा वर्तमान चांगला आहे त्याचं भविष्य चांगलं आहे, ज्याचा वर्तमान चांगला आहे त्याचा भूतकाळ चांगला आहे. काय वाटतं तुला याच्यात? वर्तमानाकडे लक्ष नाही महाराज आमचं, आणि भविष्याचा विचार करतो. उद्या कसं माझं होणार आहे, आत्ता काय करायचं हे ठरव. उद्या तुमच्या आत्या ठरवण्यावर माझं माग असं होतं. आत्ता विचार कर तुला काय करायचं. आता तुझ्या हातात एकच गोष्ट आहे, वर्तमान. वर्तमानात विचार करणं गरजेचं आहे. तसं या भवसागरातून तरायसाठी गरज आहे नामनौकेची, आणि ती नामनौका मनुष्याच्या जीवनात मनुष्याने प्राप्त करून घ्यावी. म्हणून नाथमारा सांगतो, या रे धरू हरिनाम तारू, भावाचे सागरू भय नाही. महाराज म्हणूसाठी एका जनार्दनी मांडले दुकान. काय केलं? जनार्दनाच्या कृपेने नाथ महाराज सांगतात मी दुकान मांडले. कोणाच्या कृपेने? हा सगळा जनार्दनाच्या पिढीतून माल आणलेला आहे, ठोक माल आणलाय, तिथून आता मी विकतोय. हा माझ्या दुकानामध्ये असणारा माल मी गाथेच्या रूपाने काढला, मी भारुडाच्या रूपाने काढला, मी हरिपाठाच्या रूपाने काढला, मी भावार्थ रामायणाच्या रूपाने काढला, रुक्मिणी स्वयंवराच्या रूपाने काढला. जो माझ्याकडे माल आहे ना, मी अनेक महाराज ग्रंथ तयार केले त्यासाठी, आणि तो माल समाजापुढे मांडला. या मालाने तरुण जाता येता असा माल घातला, आणि मोलाविना देतोय. महाराज ही गोष्ट कशी देतो? मोलाविना, ठरवून नाही, मोलाविना. म्हणजे महाराज हे साधन असे येत, हे सगळ्यात एक लक्षात बरोबर. पोट प्रारब्धावर भरतं का प्रयत्नावर? तुझं काय मत आहे? तुमचं काय मत आहे? पाहुणे जाऊ द्या. प्रयत्न करावंच लागतं बरं. प्रयत्न करणारे उपाशी किती आहेत आज? प्रयत्न करून महाराज पैसे खिशात येत, पिशवीमध्ये भाकरी येत, पैसे खिशात येत, पिशवीत भाकरी येत, तरी उपाशी येत. असा अनुभव येतो का नाही कधी? एखादा तरी जीवनात असा अनुभव असंख्य नसेल प्रत्येकाच्या. याला कारण महाराज आता अन्न जवळ नाही का, भूक नाही का, तरी पण महाराज नाही खात आहे. त्याला प्रारब्ध कारण. प्रारब्ध ह्याची भरी पोट. हे सगळं प्रारब्धावर अवलंबून आहे. प्रयत्नाने फक्त परमात्मा मिळतो.
फक्त एवढाच प्रयत्न उपयोगाला येतो परमात्मा प्राप्त करायचा, बाकीचं काहीच तुमच्या हातात नाही, आमच्या लक्षातच नाही. तुम्ही प्रयत्नाने ही विद्या संपादन करू शकता. अगदी तुम्ही एक आजही महाराज कितीतरी असे उत्कृष्ट असे असणारे वादक गायक आहेत, पण महाराज ते आज फोकसला नाही. आणि काहींना काहीच येत नाही, तेवढ्याच 2-3 चाली येतात. एक नंबर फोकसला त्याला 4-10 बोल तेवढेच येते. कीर्तनात तेवढेच दृष्टांत, कुठं गेला तर तेवढंच सांगणार. प्रारब्ध आहे, त्याचा दोष नाही. हे कोणाचा दोष नाही, प्रारब्ध आहे. याचा अर्थ ते मुक्त झाले असं नाही, लक्षात ठेवा. हे प्रारब्ध आहे. काय केलं ते विको वाढलाय त्याचा मरणाचा चालू येते. विको कमी करायचा. आणि आपल्याला तमाशा नाही करायचा गाड्या उगाच नाही तर मग मला ते जमत नाही एक तर आवाज, आणि माहिती तुमची ओळख नाही, नाही तर हिंमत नाही कोणाची आवाज वाढवायची. माझं सुतारी तोंडी, सुताराजवळ भिड नसती, त्याला काही घेणं नसतं कोणाचं. कारण 20 गाव 30 गाव श्रीमंताला 40 गाव, याला काय भ्यायचं तेव्हा. लक्षात ठेवा महाराज, आपला परमार्थ डेकोरेशन म्हणून नसावा. आपल्या परमार्थामध्ये आत्मीयता पाहिजे. यांना सांगायची गरज नाही आपल्याला काहीच, आपल्यासाठी आपल्याला करायचे. बाहेर सगळे बहिरी येते, ध्यानात ठेवा. हा टिंगल नाही सांगत मी ही गोष्ट. जे या मंडपात आलेत आणि ज्यांचं लक्ष आहे तेच ऐकत येत. इथं बसून मी बरेच लोक ऐकत नाहीत. लक्षात ठेवा, ते स्वयंपाक करणारे खरंच आपल्या लक्ष आहे की त्यांचं. नाही टिंगल नाही सांगत मी, वस्तुस्थिती आहे. हे जे खेळणारे पोरं आहेत खरंच त्यांचं लक्ष आहे का त्याच्यावर, बहिरी नाहीत कधी. मंडळी, हे कोणासाठी का, आपल्यासाठी करायचंय कीर्तन. हे कोणावर उपकार म्हणून नाही करायचं. हे दत्त जन्म दरवर्षी जन्मात येत काय ते का दरवर्षी जन्म आपल्या आनंदासाठी सगळे नियोजन आहे उत्साहाचं. आपली वृत्ती जाग्यावर हवी, आपली बुद्धी जाग्यावर हवी. दत्त नावाचं दैवत आपल्याकडं आहे. नाहीच केलं तर विसरून जाऊ महाराज आपण याला. काय वाटतं नाही, वर्ष श्राद्ध जर नाही केलं आपण तर आपल्या बाप ध्यानात राहीन का. 10-20 वर्ष निघून गेले, वर्ष श्राद्ध नाही केले, पित्र नाही घातले, अक्षय तृतीयेला जर नाही तर महाराज बाप होता हे सुद्धा आपण विसरून जाऊ. जिवंत असताना विसरणारे माणसं येतात, तर मेल्यावर ध्यानात राहिली काय घेऊन बसली. आणि त्यासाठी हे सगळं नियोजन आहे हो. आणि म्हणून नाथ मला सांगता फुकट देतोय मी, मोला विना. एक लक्षात ठेवू का, सकाम भक्ती आणि निष्काम भक्ती 2 प्रकारची भक्ती आहे. सकाम भक्ती केली तर तुम्हाला पैसा मिळेल, तुम्हाला स्वर्ग मिळेल, तुम्हाला वैकुंठ मिळेल, तुम्हाला काय पाहिजे ते मिळेल, पण तुम्ही जीवनमुक्त होणार नाही. आणि प्रारब्धात आहे त्याच्या पुढे तुम्हाला एक लिकडी बी मिळणार नाही. एक केस भर बी सुतुळी सुद्धा मिळायचं नाही प्रारब्धाच्या बाहेर. किती काही करा. आणि निष्काम भक्ती केली, निष्काम भावाने जर सेवा केली, तुमच्या प्रारब्धात लोक हिसकून घेऊ शकत नाही. तुमच्या जे प्रारब्ध ठरले ना महाराज, मिळून बरेचसे महाराज माणसाला दुःख भोगावं लागतं. मिळून महाराज धनामाग 16 अनर्थ येत. भागवतात सांगितले, चोरी होती, अग्नी जळत आहे, होत नाही का हे. परत सुख बरं भावकी याच्या माग महाराज पिढा करायला तयारी. सगळे महाराज दुःखाचे. म्हणून साठी महाराज निष्काम जर सेवा केली तर जीव हा ब्रह्मज्ञानाचा अधिकारी होतो. कोण होतो? ब्रह्मज्ञानाचा अधिकारी होतो. आणि सकाम सेवा केली त्याला स्वर्गादी भोग मिळतात. मिळतं, लौकिक मिळतो, पण महाराज तिथं ठणठण पालच. आणि निष्काम जर सेवा केली महाराज सर्व मिळतात. पण असो आपली दानत आहे का नाही मला माहित नाही, कारण माझीच नाही तर तुमची काय सांगू. विठाल विठाल कसं आहे माहितीये का, आपण शुद्ध भावाने सेवा करायची.
ते शुद्ध भावाने आपली बी सेवा करतात. असा कोण आहे तुम्हाला फुकट राबून घेणार इथं? नाही, फुकट राबून घेणारा कोण आहे असा? आणि एक सांग का, मागितलं माणूस लहान होतो, न मागता मिळालं ना तर माणूस मला तो मोठा होतो. मांगल्या पाणी सो महाराज, मांगल्या दूध सो खून बराबर, न मांगल्या पाणी सो महाराज दूध बराबर. मागून घेतलेलं दूध हे महाराज रक्त पेल्यासारखं आहे, आणि न मागता मिळालेलं पाणी दुधाच्या बरोबरीच आहे. तुझ्यासाठी महाराज परमार्थ करणारा नाही, जे परमार्थाच्या कक्षेत आहेत. म्हणून साठी ज्ञानोपरायांनी खूप सुंदर चिंतन मांडले महाराज. गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दुच्छिते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, या सकळा विनवनी करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान, भक्ता भवलक्षण जघन प्रमाण जावी तशी. मंडळी, चिंतनाचा विषय असा आहे. काय होते का बरं? अरे 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 त्याला लागलं मग काय करायचं? विठाला विठाला बरं का, उपवाद्य एवढे महत्वाचे नसते. बरोबर. हे उपवाद्य आहे ते सगळे, याच्या वाचून आपलं बंद होणार काहीच नाही. पण आज चांगले असते ते महाराज. त्याने काय होतं माहितीये का, सौंदर्य वाढतं. पकवाद चांगला आहे, वाजवणार चांगला आहे, सौंदर्य वाढन कीर्तनाचं, गायक चांगली, सौंदर्य वाढ. पण त्याच्या वाचून नळणच असं नाही. खरं कसं आहे, हा श्रोता नसंत अडचणी. पण महाराज हे सगळंच असावं असं काही नाही. नवरदेव नवरी असा वगैरे लागणार, त्यासाठी लय भारीच मांडव पाहिजे, डीजेच पाहिजे, आमकच हे असं अजिबात नाही. नवरदेव नवरीन बामण असलं की लग्न झालं. ऐका नाही, बामण असावाच असावाच असं कसं माहिती? त्याचं काय घेणं आहे? आपण त्यांच्या मागे चाललो नाही, आपण संस्कृतीच्या मागे चाललो ना. महत्वाचं चिंतन आहे मंडळी. कारण सगळ्या महत्वामध्ये परमार्थामध्ये श्रोता आणि वक्त्याचं अनुसंधान महत्वाचं आहे. श्रोता आणि वक्त्याचं अनुसंधान. तुम्ही जर माझ्याकडे लक्ष दिलं तर मला बोलण्यात आनंद मिळेल, आणि तुम्ही जर इकडे इकडे नादवले तर मला वाटतं आता बंद केलेलं बरं. ही गोष्ट खरी आहे का नाही? म्हणून साठी लक्ष द्यावी, बोलतोय याच्याकडे लक्ष द्या. विषय असा आहे, नाथ महाराज सांगतात, हे दुकान मी मोलाविना मांडलेलं आहे, मोलाविना सर्व वस्तू देतो, पण त्यासाठी एक करा, एक त्यासाठी आहेच, आणि ते करावं लागेल. काय करा? हरिमुखे गाता हरपली चिंता, तया नाही मागुता जन्म घेणे. म्हणून त्यासाठी एक करा, तुम्ही फक्त मुखाने हरी हरी म्हणा. गाड्या हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. मला सगळं करतो पण देवाचं नाव घेत नाही. तीर्थयात्रा करू, योगादी साधना करू, यज्ञ करू, पण देवाचं नाव घ्या म्हटलं की महाराज आपल्याला लगेच दात खिळी बसती. नाही माझं मग तुकाराम महाराज म्हणतात, नातवा बरोबर महाराज बोबड्या उत्तराने बोलतो, राम राम म्हणता तुझी बसते दात खिळ. राम म्हणलं की महाराज तो निष्काम होतोय, राम म्हणलं की तो निष्पाप होतोय, पण ते नाही म्हणणार. बाकी ज्ञानोबराय सांगतात, 50 अक्षराशी करशी बरोबरी, शेखी तुझे तुझं तोंडी वैरी रया. रकारा पुढे मांडिका मकार, शंभूच्या परी तुला नेशी. म्हणजे शंकराच्या योग्यतेचा होशील तू, फक्त रकारा पुढे मकार मान, राम म्हण. काय म्हण? फक्त राम, शंकराच्या योग्यतेचा होशील. ज्ञानोबराय सांगतात. पण महाराज आपण 50 अक्षर बोलतो पण 2 अक्षर बोलत नाही, राम. बाकीचा दिवसभर किती बोलतो बरं आपण? शिमाय गायला काही हा माझी चिंतनाचा विषय असा आहे. असो, आपला वेळ कमी आहे, कारण आपल्याकडे जास्तीत जास्त आपण आता 12:30 वाजता बोलू शकतो.
जास्त नाही याच्या असणाऱ्या या दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण थोडं चिंतनासाठी विषय घेतलाय. मग सरळ सरळ चिंतन करता करता बरंचले बोलल्या गेलं आणि ती बोलायची वेळ आली, त्याला विलाज नाही काही. तर असणारा हा दत्त जयंतीचा उत्सव पुण्यकाळ, कारण हा महिनाही बराच पवित्र आहे. भगवंताची विभूती मासा माझी माझे शिशु विभूती भगवंताची. याच्यामध्ये पर्व काळ आहे दत्त जयंतीचा. गीता जयंती, दत्त जयंती, विष्णुपदाची वारी असते ह्यावेळेस. महाराज असा पवित्र पर्व काळ. या काळामध्ये जे जे करू आपण ना महाराज परमार्थ तो फलद्रूप होतो. फक्त विचाराने करणं गरजेचं आहे. जे नाही ते मागून काय उपयोग नाही महाराज. बघा जरा जमलं तर लक्ष द्या. नाही ते संसार नाहीची. ज्ञानोबाला विचारा तुम्ही. ज्ञानोबा म्हणतात नाही लटिका व्यवहार संसार वाया एरझार हरी. लटका म्हणजे कसं, मृगजळ कसं असतं, दिसतंय पण ते तसं नसतं, त्याला नाव लटक आहे. आणि मग आता मला ह्याच्यातलं काय मागितलं म्हणजे तुम्हाला लई त्याचा नाही काय हरकत आहे विचार कराय. मग काय मागावं महाराज. मागायचं असं तर भगवंताजवळ प्रेम मागावं. कशाबद्दल, भगवंताच्या नामाबद्दल प्रेम मागावं. संतांच्या संगतीचं प्रेम मागावं. संत उपदेशाचं प्रेम मागावं. महाराज सर्वशास्त्र सर्वांचं प्रेम मागावं. भगवंताला असं मागावं की जे आपल्याला कधीच धोका देणार नाही. देव नाही मागू मला, देव धोका देतो पण देवाचं नाम मात्र धोका देत नाही कधीच. देवाने आतापर्यंत बऱ्याच जणांना फसवलंय. ध्रुव म्हणतो महाराज फसलो मी इथं म्हणतो, भगवंताच्या गोड बोलल्याने फसलो मी. भगवंत मागायच्या ऐवजी मला ध्रुवपद मागितलं, फसलो इथं. पण प्रल्हाद फसला नाही महाराज. प्रल्हादाला बऱ्याच वेळा माग माग म्हटले, प्रल्हादाने काहीच नाही मागितलं महाराज. काहीच मागितलं नाही प्रल्हादाने, मागितल्याशिवाय राहिला नाही. अशी गोष्ट महाराज म्हणून तुकोबराज म्हणतात की आमच्याकडे महाराज काही मागणे हे आम्हाहूनच अनुचित, वडिलाची रीत जाणत असो. काही मागणे म्हणजे काही काही मागत होतो आम्ही. मग तुकाराम महाराज म्हणतात हेच दान दे का देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाई नावडी हेच माझी सर्व जोडी. अशा प्रकारचे महाराज मागणं असतं. तशा मध्येने आपण महाराज आज जे दत्त जयंतीचा उत्सव पूर्व काळ आहे, या निमित्ताने आपल्याला थोडीशी तासभर सेवा करायची. मंडळी आयुष्य खूप थोडे आणि अनंत जन्माचं आपल्या डोक्यात अज्ञानी. किती जन्माचं, अनंत जन्मापासून आपल्या डोक्यात अज्ञान आहे. आणि अज्ञानाचा परिणाम म्हणून सत्यबुद्धी आहे जगताविषयी. जगताविषयी बुद्धी कशी आहे, सत्यबुद्धी हे जगताविषयी हे अज्ञानी. प्रपंच हे विज्ञान, ते तर सत्यबुद्धी हे अज्ञान. प्रपंच दिसतोय हा हे विज्ञानी आणि तिथं आपली सत्यबुद्धी हे अज्ञानी. आणि अनादिकालाचं असणारा महाराज हे अज्ञान. कारण अज्ञानाशिवाय सृष्टी उत्पन्न होत नाही. अज्ञान म्हणजे माया. आणि या मायेने तिला अनेक नाव आहेत महाराज. अविद्या म्हणतात तिला, माया म्हणतात तिला, प्रकृती म्हणतात तिला, असे बरेच नाव आहेत तिचे. तर त्यापैकी असणारी ही माया अनादिकालाची आहे आणि संसारात जीवाला महाराज भ्रम टाकते. आणि हे भ्रम काढणारा कोणीतरी पाहिजे, कारण तसा भ्रम निघत नाही. भ्रम काढणारा कोणतरी पाहिजे. आणि म्हणून महाराज सृष्टीच्या सुरुवातीला महाराज कृतयुगामध्येच, सृष्टी उत्पत्तीच्या काळातच महाराज दत्तात्रयाचं महाराज सृष्टीमध्ये आगमन झालं. आणि दत्त म्हणजेच महाराज परमार्थाचा गाभ आहे. दत्त म्हणजे सर्व परमार्थाचं अधिष्ठान म्हणजे दत्त भगवान. जेवढे म्हणून संप्रदाय आता या सृष्टीवर आहेत, 4 संप्रदाय अनादिकालाचे, हे 4ही संप्रदाय महाराज दत्तात्रयापासूनच आले. चिंतन असं आहे पहा. निरोपराय सांगतात हंसरूपे ब्रह्मा उपदेश श्रीहरी चतुश्लोकचारी भागवत ते गोदवे धाता सांगे नारदाशी नारदे व्यासाशी उपदेशिले. इथपर्यंत आलं हे.
आणि हाच संप्रदाय महाराज आनंद संप्रदाय सांगतात महाराज. हंस ब्रह्मा त्रि दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सखायानंद शांतामाई बंडोबा केरोबा श्रीपादोबा रामदोबा पांडुरंग दादा या परंपरेने हा संप्रदाय इथपर्यंत आलाय. प्रत्येक संप्रदायाला महाराज दत्तात्रयाचा अधिष्ठान. नवनारायणाची उत्पत्ती कुठून झाली? हे नवनारायण जे ज्ञान पसरलं नवनारायणाचं हे ज्ञान स्वतः दत्तात्रयापासूनच प्रगट झाले. पहा तुम्ही नारायण दत्त म्हणजे नवनारायणाच्या फोटोमध्ये दत्तात्रय सगळ्यांच्या मागे काय येत माग? कारण त्यांना ते असणारा विशेष ज्ञानाचा उपदेश केलेला आहे. आणि असं असणार ते लोपलेलं ज्ञान होतं आणि ते लोपलेलं ज्ञान प्रगट करण्यासाठी दत्तात्रयाचा अवतार. दत्तात्रय म्हणजे विशेष म्हणजेच मला विवेकाची ज्ञानाची आणि भक्तीची मूर्ती म्हणजे दत्तात्रय. कोण आहे दत्तात्रय? दत्तात्रय याचा अर्थ महाराज दत्त 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 दत्तात्रयाचा अर्थच काय? दक्ष असणारा. दत्त म्हणजे तत्वावर दक्ष जो आहे त्रिगुणाच्या विरहित आहे तो दत्तात्रय. ज्या स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपाच्या दक्ष आणि जो त्रिगुण रहित आहे महाराज आरती सुद्धा सांगितले ना त्रिगुणात्मक त्रिमूर्ती. दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राहना नेती नेती शब्द नय अनुमाना सुरवर मुनी योगी समाधी नये ध्याना असं ते दत्त स्वरूप आहे. आणि ज्ञानोबराचे का अभंग म्हणत पहिलं निरुच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावणी खेचरी प्राणयामी बैसला तेने सांडियली माया ते गेली कंथा काया मन गेले विलया ब्रह्मानंदा माधारी अनुहत ध्वनिनाद तो पावला परमपद उन्मनी तुर्या विनोद छंदे छंदे डुल्ल तशी ज्ञान गोदावरीचे तिरी स्नान केले पांचाळेश्वरी ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रय योगिया. मला स्वरूप दत्तात्रय सांगतात जरा समजायला कळायला पण समजलं तर लय भारी. विचार जर कळाला तर मात्र कल्याणाची. असे असणारे दत्तात्रय म्हणजे तत्व आहे. दत्तात्रय म्हणजे ते ज्ञानाचं स्वरूप आहे. आणि मला सूर्याच्याच रूपाने सूर्याचं दर्शन होतं. सूर्याला दुसरे पदार्थ पाहण्याची वस्तू नाही. सांगा सूर्याचं दर्शन कसं रूपाने होईल? सूर्याच्याच रूपाने सूर्याचं दर्शन होत असतं. तसं महाराज स्वरूपाच्याच रूपाने स्वरूपाचं दर्शन होत असतं. दुसरं कोण करू शकतं? मिथ्या काय स्वरूपाचं ज्ञान करून देणार हे जगत? म्हणून स्वतः भगवान महाराज अर्जुनाला ब्रह्मज्ञान देण्यासाठी त्या परब्रह्मालाच यावं लागलं साकार होऊन. भगवान श्रीकृष्ण कोण आहेत? ते परब्रह्म आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात सावळे परब्रह्म आवडे या जीवा मनी मन राणीवा घर केले. हे परब्रह्मालाच मला भगवान श्रीकृष्णाच्या रूपात यावं लागलं. आणि स्वतः दुसरा कोण मला सांगा? तुमच्या विशेष माहिती तुम्हाला माहिती का जगाला माहिती? तुमच्या विषयीचे ज्याच्या त्याच्या विषयीचं ज्याच्या त्याच्या विषयीचं ज्ञान जगात आहे का? जगात आहे. मग त्याच्याविषयी ज्ञान कोण सांगू शकतं? आकाश केवढं आहे कोण सांगू शकतं? पृथ्वीचं वजन किती आहे कोण सांगू शकतं? समुद्र केवढा आहे कोण सांगू शकतं? समुद्रालाच माहिती आहे मी केवढा आहे. आकाशच सांगू शकतं मी केवढा आहे. ज्ञानोबा एक दृष्टांत देतात. म्हणले त्रेतायुगामध्ये राम रावण झुंजले. ते कसे झुंजले? आता त्यांना कोणता दृष्टांत द्यायचा? राम रावण सारखे आहे का नाही? ते राम रावणा सारखेच झुंजले. दुसरा महाराज अर्जुनाचा कृष्ण स्वाती या कोणाचं चालत नाही म्हणले फक्त ते राम रावणच. तसं महाराज या तत्वज्ञानाच्या संबंधाने ते तत्वाचं ज्ञान करून देऊ शकतं. अन्य कोणी ज्ञान म्हणून तेच तत्व महाराज आकाराला आलं दत्तात्रयाच्या रूपाने. पण ते कुठं बी जन्माला येत नाही महाराज. वाकलेल्या नजरेत महाराज लोभी अंतकरणात पापिष्ट बुद्धीत कपटी मनात
हे नाही आकाराला येत पुढं. कारण पवित्र ते कुळ, पावन तो देश, येथे हरीचे दास जन्म घेते. महाराज पवित्र कुळ लागत, पावन देश लागतो. तशी महाराज ज्या ठिकाणी महाराज दत्ताचा जन्म झाला ते व्यक्तिमत्वाचा विचार करणं गरजेचं आहे. कोण होते ते महाराज? अत्री कोण आणि अनुसया कोण? कोणला म्हणायचा अनुसया, कोणला म्हणायचा आत्री? अत्री म्हणजे नाही, जे त्यांच्यावर त्रिगुणाचा परिणाम होत नाही असे असणारे आत्री. सत्वगुण, रजगुण आणि तमागुणाच्या पलीकडे असणारे त्यांचं स्वरूप आहे ते आत्री येत. हे ऋषी येत आत्री. कारण असं सांगतात 12 भंगामध्ये आलेले महाराज, रज तम सत्व आहे ज्याचे अंगी, याच गुणी जगी वाया गेला. 12 भंगामध्ये जन्माचे ते मूळ पाहिले शोधणी, दुःखाशी कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी, नरदय येऊन हानी केली. रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, याच गुणी जगी वाया गेला. तम म्हणजे काय? नरकाची केवळ. रजतो सबळ मायाजाळ, सबळ मायाजाळ रजगुणी. तम म्हणजे नरकाची. म्हणून तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य करवी परमार्थ अहर्निशी. मला शुद्ध सत्वाचं सत्वगुण चांगला आहे, पण तो किती चांगला आहे? गरजेपुरता. कालूनच मीठ चांगलं का वाईट? चांगलं, पण किती चांगलं? प्रमाणात. ते जर प्रमाण वाढलं तर तसंच आहे मला इथं बी बरं का. ही सिस्टीम आहे ना, हे प्रमाण वाढलं की आपल्यालाच रोग होईल त्याचा. नाही, वस्तुस्थिती ही मी बोलतोय ना महाराज, काय काय खरं असतं पण कडू असतं. खरंच कडू असतं. सांगा ना. रमलं पाहिजे महाराज मन, असं रमलं पाहिजे, असं पाहिजे. आणि जास्त महाराज असं तीव्रतेत रमत नाही मन, आणि जास्त कमी तर रमत नाही. असं मापात जर असलं ना तर रमत महाराज मन. अनुकूलला म्हणतात त्याला, अनुकूल. मला सांगा इथं बहिर आहे का कोणी? नाही. बरं आपण बहिरे आहेत का? आत्ता हे जो आवाज आहे कसा वाटतो बरं? भेडीस वाटतो, हिडीस वाटतो, सुंदर असं ऐकायला येते. सर्व गोष्टी जसं महाराज, मग मीठ जसं महाराज मापात लागत, तसं जर सर्व गोष्टी जर मापात असणार तर आनंद देत असतात. म्हणून साठी मंडळी चिंतनाचा विषय असा आहे, या जगतामध्ये अनादिकालाचं अज्ञान पसरलेलं आहे. काय पसरलंय? अज्ञान. आणि या अज्ञानाला सारात कोणीतरी औषध पाहिजे, कोणीतरी वैद्य पाहिजे. आणि म्हणून साठी महाराज भगवंताने ते नियोजन केलं. आणि सुरुवातीलाच सृष्टीच्या उत्पत्तीच्या टायमालाच महाराज शेतिकांचा जन्म झालेला आहे. पहिले आहेत ते महाराज दुर्वास. प्रत्येकाला परमार्थ करत असताना पहिले वाईट गुण बाहेर निघाले त्याच्यातून बरं का, लक्षात ठेवा. काय निघत पहिले? वाईट गुण बाहेर निघत. त्याच्यानंतर महाराज लोभ बाहेर निघतो. चंद्र कोणी बघा तुम्ही जर चंद्राचा विचार करू, किती बायका आहे चंद्राला? 27. आणि 27 बायका असताना ज्यांनी महाराज गुरुपत्नीची अपेक्षा. क्षयरोगी का झाला चंद्र? लोभी. हे दोन्ही बाहेर निघाले. कारण काम क्रोध लोभ जयाचे अंगी अंतरी नाही अधिकारी ऐसा येथे. हरिपाठ स्पष्ट सांगितलं बरं काही. आणि मग जे तिसऱ्या वेळेस जे महाराज जन्माला आले ना ते दत्तात्रय येत. कोण येत? आणि मग दोघांचाही त्यागच केला. मग दुर्वासाही नाही राहिले मला. दुर्वासाही तपश्चर्या रूपाने निघून गेली. चंद्र महाराज त्याच्या अधिष्ठानावर मला चंद्र आकाशात निघून गेला. आणि आता फक्त दत्तात्रयालाच सांभाळलं महाराज आत्री अनुसयाने. त्यांनाच विनंती केली, सगळे गेले तर चालेल पण तुम्ही आमच्यापासून वेळ जाऊ नका.
कोणाला विनंती केली? ही दत्तात्रयाला विनंती केली अनुसयाने आणि दत्त महाराज कात्री ऋषीने, तुम्ही मात्र आमच्यापासून जाऊ नका. महाराज ते म्हणणे, मग तेव्हापासून महाराज कुठेही जाऊ द्या. दत्तात्रयाचं महाराज खूप अवघड आहे. दत्तात्रय स्नान करायला काशीत असतात, भिक्षा मागायला कोल्हापुरात असतात, विश्रांतीला गिरनारवर असतात आणि मुक्कामाला माहूरगडावर असतात. कसा प्रवास आता येऊ? स्नानाला कुठं जायचं? काशीत. भिक्षा मागायला कोल्हापुरात, विश्रांती घ्यायला माहूरगडावर गिरनारवर आणि संध्याकाळचा मुक्कामाला रोजची पैसे त्यांची असे दत्तात्रय महाराज रोज महाराज कारण दत्त हे तत्व आहे. दत्त म्हणजे परमात्मा आहे. दत्त म्हणजे स्वराज तेच असणारे जगताचा सार आहे. तेच आकाराला आलं महाराज. पण ते कोणाजवळ राहतं? आत्री जवळ, अनुसयाच्या योग्यतेचे असेल त्यांच्या जवळच. पदानेही किती मोठा असला, कितीही जरी समजा त्याची किती जरी जगात वाखाणणं असली, पण त्याच्या जवळ ते राहत नाहीत. पण ज्याच्या चित्तामध्ये महाराज या संसाराविषयी घृणा आहे, काय घृणाचा अर्थ कळायला लागेल. विष्ठेविषयी आपल्या जवळ प्रेम आहे का घृणा आहे? तसा संसार घृणास्पद आहे. म्हणून संतांनी संसाराची निंदाच केली महाराज. सांगा बरं कुठं संसार चांगला म्हटलं नाही? सगळे सांगतात महाराज संसार दुःख मूळ, संसार दुःख मूळ चहूकडे, नाही कोठे विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ सुनी पाठी लागले ओढाळ, काम क्रोध लोभ सुने पाठी लागले ओढाळ. कवनामी शरण जाऊ दृष्टी येईल निर्मळा, कवनामी शरण जाऊ दृष्टी येईल निर्मळा, कवनामी शरण जाऊ दृष्टी येईल निर्मळा, कवनामी शरण जाऊ येईल निर्मळा. धर्माला जागत परोपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. ज्ञानोबराय सांगतात महाराज संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. संसार कसा आहे? दुःखाचं मुळे. आणि संसार म्हणजे काय? पहिला देह हाच संसारी. कोणता संसारी? आणि देहावर असणारी आसक्ती हे दुःखाचं मुळे. पहिली गोष्ट मी देह हाच संसारी आणि मी देह हे दुःखाचं मुळे. म्हणून महाराज तुकोबराय महाराज खूप देवाला विनंती करा, देवा मला एवढाच उपकार कर माझा. देवा ताईसा करी उपकार, देहाचा विसर पाडी, देहाचा विसर पाणी मज तरीच हा जीव सुख पावे माझा, बरवे केशी राजा कळवा. काय व्हायला पाहिजे? देहाचा विसर. कारण देहाच्या निरसनी पावेची या ठाया माझी आई शिकाया जाऊ नव्हे. महाराज चिंतनाचा विषय असा आहे की दुःखाला कारण आहे देहभाव, आणि तो देहभाव घालवायचं काम महाराज संत करीत असतात. आणि म्हणून दत्तात्रय ते ज्ञान रूप, ज्ञानच जन्माला दत्तात्रयाच्या रूपाने. दत्तात्रय म्हणजे कोण? दत्तात्रय म्हणजेच आत्मज्ञान, दत्तात्रय म्हणजेच ब्रह्म, आणि दत्तात्रय म्हणजेच आत्मतत्व. हे जन्माला आलेले. आणि महाराज ते आलं महाराज आत्री आणि अनुसयाच्या, आणि त्यांच्याकडे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाने देहभाव जात असतो. काय जात असतो महाराज? सुंदर प्रमाणे ज्ञानोबरायाचं देहभाव जेत विरे
ऐसे साधन दिले पुरी बाप रोक मधुर विठ्ठलू रे विठ्ठलू रे विठ्ठलू रे शिवनाम शीतळमुखी सेविपा कापडिया रे दड 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 तुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे. महाराज असं साधन आहे, देह भाव घालवायचं साधन म्हणजे परमार्थ आहे. चांगला जरी विचार केला परमार्थाने काय मिळेल का नाही मिळेल मला माहित नाही, पण परमार्थाचं महाराज प्राप्तव्य हे देह भाव जाणं. देह भाव गेला की तुमचा मोक्ष तुमच्या जवळ आहे, तुमचा देव तुमच्या जवळ आहे, तुमचं सुख तुमच्या जवळ आहे. फक्त महाराज कारण देव तुमचं स्वरूप आहे, सुख हे तुमचं स्वरूप आहे. सुख काय आहे ज्ञानोबरायला विचारून बघा. तैसा हृदयामध्ये मी राम असता सुखाचा राम दिसता सुखाचा नाही पाहुणे, असता सर्व सुखाचा आराम. की भ्रांताशी कामू विषयावरी पुढे सुख हे स्वरूप आहे आपलं. मग मला सांगा कुठं गेलं म्हणजे सुख मिळेल आपल्याला का नाही मिळणार नाही का ते, पण ते आपलं स्वरूप आहे, बाहेर मिळेल कसं ते आपल्याला. सुख कुठं किती पैसे आले म्हणजे सुखी हो आपण, काय मिळालं म्हणजे सुखी हो आपण. महाराज सुख हे स्वरूप आहे आपलं, वस्तूत सुख नाही, आम्ही मानलंय वस्तूत सुख. चिंता नको म्हणून साठी मंडळी त्या सुखाच्या प्राप्तव्याकरता ते सुखच आकाराला आलं. आणि ते सुख आल्यानंतर महाराज नाथ महाराज खूप सुंदर नाथांचा सुद्धा महाराज जनार्दनाची सेवा केली. 14 वर्ष सेवा केली मला जनार्दनाच्या नाथांनी. गेल्यानंतर राज्य सांभाळण्यापर्यंत युद्ध करण्यापर्यंत सगळी सेवा केली. सगळा हिशोब नाथांकडे होता महाराज. असं सांगतात नाथांना एकदा हिशोब करीत असताना एका पैचा कितीचा एका पैचा महाराज हिशोब लागत नव्हता. रात्रभर टाळा करीत होती पण पैचा हिशोब लागत नव्हता. आणि महाराज ते पहाटे महाराज त्या पैचा हिशोब लागला आणि टाळी वाजवली. टाळी वाजवल्यानंतर महाराज जनार्दन उठले आणि म्हणले का टाळी वाजवली. काय नाही म्हणले एका पैचा गोळ होता म्हणले तो सापडत नव्हता. आपला किती पायाचा घोटाळा असेल पैसा नाही. एका पैसाठी महाराज यांनी रात्रभर प्रयत्न केला. ते एका पैचा हिशोब शोधला. नाथ महाराज जनार्दन स्वामी म्हणले महाराज एवढा एका पैसाठी प्रयत्न केला, ते एका परमात्म्यासाठी प्रयत्न केला तर ते प्राप्त होईल म्हणले. तोही प्रयत्न करीन सांगितलं. मग म्हणले आता तू इथून निघ म्हणले. आता म्हणले तू साधना करायची. आता शूलभंजन पर्वतावर लावलं महाराज नाथांना. आता जोपर्यंत तुला महाराज प्रचिती येत नाही, जोपर्यंत तुला प्रचिती येत नाही तोपर्यंत माघारी यायचं नाही. तुला जवळ अशी काहीतरी विशेष प्रचिती येईल त्याच वेळेस माघारी यायचं. महाराज नाथांना महाराज गेले. शूलभंजन पर्वत हा खूप महाराज असं पर्वत आहे, असं डोंगर. आणि गेले महाराज त्या ठिकाणी रोज महाराज साधना करायची. दुसरं काहीच नाही. रात्रंदिवस साधना. पोटाचा विचार नाही, खायचा विचार नाही, कशाचाच विचार नाही. भगवान सांगतात की माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांना मागे. महाराज माझा झालं ना आता त्याला माझी चिंता आहे. योगक्षम्य वहाम्य हम. मी त्याचा योगक्षम सर्व चालवतो, फक्त माझं होणं गरजेचं आहे. अरे एकदा नाव घेतलं माऊल्यांनी, किती वेळा नाव घेतलं तुम्ही लागणार एकदाच. आतापर्यंत काय काय पडून दिले त्यांनी मरच तर नाही पडून. बरं तुम्हाला एखादी वस्तू नसेल तर म्हणत ते तुमच्या आधी त्यांना काळजी असते, ते आणलंच पाहिजे. किती वेळा नाव घेतलं एकदा आहे का नाही. मग परत किती वेळा घेतलं हे मला माहित नाही, पण एकदा घेतलं ते एवढंही. मग त्या परमात्म्या जर नाव घेतलं तो सगळ्या जगाचा मालक ही, तो काही कमी पडून देणार आपल्याला. काहीच कमी पडून देत नसतो महाराज. असं महाराज ते साधना करण्यासाठी मला शूलभंजनावर गेले. मला खूप साधना केली. साधना करणं गरजेचं आहे. माणसं सगळं करते पण साधना करीत नाही बरं का माहिती. सगळं करतात माणसं पण खरं सांगा चिंतन किती करतो बरं आपण. चिंतन नाही. सद्गुरूने दिलेल्या साधनेचं चिंतन आपण किती करतो. चिंता करते चिंतन नाही. बरं चिंतन हे 15-20 मिनिटं करण्यासाठी आहे का.
1 तास करण्यासाठी आहे का? नाही. नाही महाराज, ते अखंड चाललं पाहिजे, अखंड. तुकाराम महाराज सांगतात महाराज, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती. मदले दयाची संगती, मदले दयाची संगती. मदते दयाची संगती, मदते दयाची संगती. मग मी कमलापती, मग मी कमलापती. मग मी कमलापती, मग मी कमलापती. तुझवाना ही कंटाळा, तुझवाना ही कंटाळा. न मागे न तरी काही तुझी आनगा विठोबा. पडून राहील तये ठाई, उगाच संताची ये पायी. न मागे न करे काही तुझे अनगा विठोबा. महाराज खूप सुंदर चिंतन आहे महाराज. अखंड दया तुझी प्रीती. आपलं आपल्या देहावर किती प्रेम आहे. देहावरलं प्रेम काढायचं, त्याच्यावर लावायचं. वा. बरं, आपल्याला देह जवळचा का देव जवळचा? नाही, विचारायची गोष्ट आहे बरं का थोडी. आपलं देव हे स्वरूप आहे आणि देव हे आवरण आहे. देह बाहेर आहे आणि देव आत आहे ना. देव काय आहे? आत आहे आणि देव बाहेर आहे. आत्मरूपाने देव आत आहे, जीवरूपाने आपणही आत आहे आणि देव बाहेर आहे. जीवाला देव जवळ का देह जवळ? आता बरं, देव जवळ आहे, देवा इतकं जवळ त्याला कोणीच नाही. मला सांगा, पाण्याला द्रव पण किती जवळ आहे? पाण्याचं द्रव पण आहे. मग जीवाचं स्वरूपच देव आहे. मला सांगा, देव हा नित्य आहे, देव हा निरामय, देव सदाच आहे आणि देह जन्माच्या आधी होता? नाही. बरं, मेल्यावर राहतो? नाही नाही. मग कसं त्याचं आपलं जुळण? बरं, तुम्ही जन्माच्या आधी बी होता आत्मरूपाने या सृष्टीत. मला पोकळीमध्ये तुम्हीच झालेला आहात आणि जन्मल्यानंतरही तुम्हीच आहात आणि गेल्या उभे राहत तुम्हीच आहात. जसं गाडग्यामध्ये आकाश, गाडगं करायचं ते आकाश होतं का नव्हतं? होत. गाडगं केल्यावर आकाश, त्याच्यात पोकळी तयार झाली, ते मग गट आकाश म्हणतात त्यामुळे, आहे का नाही? आणि गाडगं फुटलं, आकाश आहे. आकाश आहे, ते आहेच ना. आकाश गेलं नाही, आलं नाही, जसं आहे तसं आहे, तसं तुम्ही आहात. फक्त आम्ही गाडग्याच्या नादी लागल्यामुळं बरं म्हणूनसाठी गाडगं जन्मास टायमाला व्यस्त. वर कशात टाकायचे? पूर्वीच्या काळात, आता नाही, दवाखाने सगळे घोटाळे घातले, पण पूर्वीच्या काळामध्ये वर गाडग्यात टाकायची मग पुरून टाकायची ती आणि उकड्यात परत शिवाय, आहे ना आजी? गाडग्यात टाकायची ती वर आणि मग ते उकाड्यात पुरायचे खोल. त्यावेळेस गाडगा असत आणि मग तीच टायमाला त्यावेळेसही गाडग्यात असतं ना. दोन्ही टायमाला गाडगी, जन्माला बी गाडगे, मरताना गाडगेची. हे तुझं सो गाडग्यासारखं असणं द्यायचं. हे एक दिवस फुटणारे, हे ध्यानात ठेवून वागलं पाहिजे. हे ध्यानात नाही आपल्या महाराज. किती देहाच्या नादी लावलं, काय काय करीत नाही बरं आपण देहासाठी. फेरेन लावली, भारी भारी साबण, मला दाढीचा केस वाढून देत नाही. मला सांगा, साबणाने आपण निर्मळ होऊ काय? नाही.
अहो मला सांगा, एक तुम्हाला उदाहरण सांगतो. विष्टेचं भरलेलं पोतही, पोत बरं का, गोणी नाही, काय भरलेलं आहे होत. तेवढं तुम्ही आम्हाला कोणता साबण लावा पण ते पोत शुद्ध करून द्या. विष्टेचं भरलेलं पोत आहे, मोकळं नाही करायचं तसंच. हे कशाने भरले? हा देह नाशिवंत नाशिवंत मळमूत्राचा कीटकांचा सारा रव रव मंगळीचा बांधा रव रव दुर्गंधेने मंगळीचा बांधा रे त्या हरिहारा चरण साई गोविंदा मरे त्या हरिहारा शरण साई गोविंदा मरे त्या हरिहारा शरण साई गोविंदा मरे त्या हरिहारा शरण साई गोविंदा उपदेश करते महाराज. एक माता 9 मास कष्ट आपल्या मुलाला उपदेश करते बर का. आई कधी करते ती पाळण्यात 5 दिवसाचा असल्यापासून उपदेश तिचा. माता सांगते त्या बाळाला, उपदेशी मदालसा देह निर्मिला कैसा आला शिकवण्या वाटे मातेच्या गर्भवासा जो पंथ उखटा रे पचला शिकर्म कोठा अविचारी बुद्धी तुझी पुत्र राया अधटा परे दे मदालसा सोहम जो जो रे बाळा निज ध्यानी निज पारे लक्ष लागू दे डोळा निज ते तू विसरलाशी होशी वरपडा काळा. महाराज आई त्या गर्भात असताना हे भाऊ काय पाहिजे थांब ना काय 9 महिने कष्ट भोगलेत महाराज. कारण उपदेश करते बाळाला महाराज तुला हे, कारण तू ज्याच्यात संकट आलाय ना महाराज हा देह नाशिवंत आहे. देहात आलोत ना आपण याला आम्ही शाश्वत समजतो. खरं सांगा आपण मरण आहे खात्री का? आपल्याला वाटतं का आपण मरण आहे? कोणाला कोणाला वाटतं आपण मरणार आहे? मरणच मरण हे असं कोणाला कोणाला वाटतं. वाटतंय मरण मरण तेवढे लाड का पुरवतो आम्ही? मरण हे ज्याला वाटतं ते लाड नाही पुरवणार बर का. एक दिवस मरायचे म्हणून लाड करते. ज्याला माहिती नाही मरणार रे तो काय लाड पुढील बसून त्याची. त्याला माहिती एक दिवस सोडायचं हे. मला सांगा, तुम्ही भाड्याच्या घरात राहतात आणि तुम्हाला माहिती एक दिवस आपल्याला सोडायचंय, त्याला कलर देत बसणार का तुम्ही? नाही. त्याचे पत्रे बदलणार का तुम्ही? एवढी अक्कल आहे आपल्याला. भाड्याच्या घरामध्ये आपण राहण्याचं काम करतो का बदला बदली करतो? तसं हे भाड्याचं घरी खाली कर. हे पंचमहाभूताचं घरी आणि एक दिवस खाली करायचंय आपल्याला. हे ध्यानात नाही. मालक झालो आम्ही म्हणून आम्हाला महाराज इथून बाहेर निघूशी वाटत नाही. देहपाताचा निलावू लागे
पोटाचा उसना आणलाय, उसना. ध्यानातच नाही आमच्या, आपण उसना आणला येऊ, आपण मालक झालो त्याचे मालक. शेख ही ज्याच्या त्याशी देणी आहे. तुम्ही नाही द्याल तर हिसकून घेणार आहेत, हिसकून. तुम्हाला माहित सुद्धा होणार नाही काढून घेतलेला. महाराज आपल्यावर कर्ज असतं, बँकेत तुमच्या नावावर पैसे आले की बँक लगेच तुमचं कर्ज काढून घेते. हे माहीत सुद्धा होत नाही. मेसेज होतो मला तुमचे एवढे एवढे पैसे कट केले का, तुम्हाला विचारून कट करते. तसं तुम्हाला काळ विचारून देईन का तुमचा देह, कारण देह हा नाशिवंती आणि मल आणि मूत्राचा बांध आहे. याला एक मला स्वभाव नाश, परताल असं आश्रय नाश, 3 नाश. एवढं चिंतन करा आपली वेळ नाही. आणि महाराज हा मल आणि मूत्राचा बांध आहे. मल म्हणजे विष्ठा आणि मूत्र म्हणजे लघवी. याच्यात दुसरं काहीच भागलेलं नाही. आणि वरून याला कातड्याने मडावले, वरी चर्म घातले गा कृम कीटकांचा सांधा. याला वरून कातड्याने मडावले. नस बघा बरं, मडावलेलं नाही असं लक्ष काय वाटतं बरं बघा. तुम्ही त्या मटणाच्या दुकानासमोरून जा आणि सुंटीला बांधलेलं करडू बघायचं आणि टांगलेलं करडू बघायचं, काय वाटतं? तसंच आहे आपलं आत. ते बरं आहे, ते कामी येतं. आपलं काहीच कामी येत नाही. काय कामी येतं? त्याचं कातड हे काही वाजत आहे ना, ते काढलंच कातड आहे. आपल्या कातडाचं काय होईल? त्याचं असणारा महाराज मांस हाडी हाड कामाला येते. ते मांस महाराज 500-600 रुपये किलो असेल मला वाटतं. ते आहे ना, यांना माहिती. ते महाराज घेतेत आणि खातेत. ते उपयोग येत. आपलं काय उपयोग येत? गाईचं शेण उपयोग येतं, चारा खाते महाराज. आपलं काय उपयोग येत? आमचे बाबा सांगायचे, पशु का बनत पण या नरका कछु ना बने, एक बार करणी करतो नरका नारायण म्हणे. गाई म्हशीच्या कातड्याच्या मोठा होत्यात, चपला होत्यात. आपल्या कातड्याचं काय होईल? पकवादा लावताय का आपलं कातड? एखाद्याचं काढ लावलं तर इतका नालायक देव होईल. आणि त्याचं आमचं त्याच्यावर प्रेम आहे. मग आपण किती नालायक असतो? मग राहू नये का त्याच्यात? राहावं. बऱ्याच वेळा मला विलाज नसतो, खाटकाच्या गल्लीला राहावं लागत. बरेच असे प्रसंग येतात महाराज, पर्याय नसतो. जागा तिथं असते, दुसरीकडे जाऊही शकत नाही, दुसरीकडे जागाही मिळत नाही. तेवढीच जागा आहे, घेण्याची ऐपत नाही. राहत नाही का मग तिथं? पण राहत असताना मला ती हात नाही शिरून देत. त्याचा असणारा हिंसक पण हात शिरून देतो का तो? तसं या संसारात राहावं, पण संसार हात नाही शिरून द्यावा. हे तसंच आहे, खाटकाच्या गलीसारखं त्या संसारीवर. पण आपल्या अंतकरणात शिरला की घोटाळा झाला. मोठे मोठे साधू संत बहु सायासे केले, पण प्रपंच असताना मन नाही गोविली. आपल्या मनात हे काय लई गमतीचा विषय हा. म्हणून खूप चिंतनाचा विषय मंडळी. कारण हा देव नाशिवंत आहे, मलमूत्राचा बांध आहे, वरी चर्म घातले, कृम कीटकाचा सांध आहे, रवरव दुर्गंधी. महाराज 4 दिवस 2-4 दिवस आंघोळ नका करू बरं. एक दिवस जर आंघोळ केली उन्हाळ्यात महाराज वास येतो, वैस वास येतो. इतका देह खराब आहे. आणि तो आम्ही आमचा म्हणतो. हे जे सांगितलं ना, पिंड देह स्थिती. देह स्थिती म्हणजेच हा माझा आहे, देह माझा आहे, हेच खरं भ्रम. मला ते अज्ञानी. देह जर आपला म्हणावं तर बालपण तुम्हाला विचारून गेलं का? नाही विचारता गेलं. तारुण्य म्हातारपण येतं ते विचारून येतं, येऊ का भाऊ आता, ऐका माझा नंबर आता, असं विचारतं का म्हातारपण? बरं काळ येतो ते तर विचारतो का, नेऊ का आता झालं तोय सगळं कार्य? कारण याला महाराज आपला याचा काही संबंध नाही. पण आम्ही याच्याशी नातं जोडले. आणि महाराज हे जगात हा पसार आहे ना, हा सगळ्याचा अधिष्ठान परमात्मा आहे. म्हणून ते जर नसल तर सगळा व्यर्थ भ्रम आहे. अभंगाच्या प्रथम चरण सांगतो महाराज. पिंड देह स्थिती प्रमाणे पसारा
ब्रह्मांडी पसारा पिंड हसीनी 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 ब्रह्मांडी पसारा हरिविन सारा व्यर्थ भ्रम हरिविन सारा व्यर्थ भ्रम हरिमुखे गाता हरपति चिंता हरिमुखे गाता हरपति चिंता हरिमुखे गाता हरपति चिंता हरिमुखे गाता हरपति चिंता हरिविन सारा व्यर्थ भ्रम हरिविन सारा व्यर्थ भ्रम हरिमुखी गाता हरपति चिंता हरिमुखी गाता हरपति चिंता हरिमुखी गाता हरपति चिंता हरिमुखी गाता हरपति चिंता नाथ महाराज सांगतात महाराज असणारी देह स्थिती दुःखाला कारण आहे. हा पसा काय झालाय माहितीये का? आपण देहाला सत्य मानले आणि जगताला बी सत्यच मानलंय. सांगा जगताविषयी सत्य का सत्य बुद्धी आहे आपण नसतो खरं. हे वेदांताचा सिद्धांत आहे. आपलं मत काय? आपलं मत जगत सत्य का मिथ्या? सत्य आहे का नाही? ही गोष्ट आहे महाराज. कारण हे जीवाची स्थिती अशी आहे. व्यवहारच असा आहे. कारण व्यवहार असा आहे की जगत सत्य आहे, माझा देव सत्य आहे, देव संबंधाचे माझे सगळे सत्य येतं, माझे संबंध असणारे सगळे मला जमीन जुमला हे सत्य. आतापर्यंत ही जागा आता उभी आहेत ना आपण, ही यांनी निर्माण केली का सृष्टीच्या सुरुवातीला निर्माण झाली? सृष्टीच्या सुरुवाती बरे सृष्टीच्या सुरुवातीपासून यांचाच अधिकार आहे घ्यायच्या गेली या जागेवर सृष्टीच्या सुरुवात. ही जागा काय आज निर्माण झालेली नाही, हे जन्माला जागा निर्माण झाली असं नाही. ही जागा सृष्टीच्या सुरुवातीला निर्माण झाली, पृथ्वी निर्माण झाली त्यावेळेस. मग तेव्हापासून आजपर्यंत तिला किती मालक गेले असतील बरोबर? एवढंच करता येईल, पण आपल्याला काय नाही करता येईल दुसरं पर्यायच नाही, काही गणित नाही. बरं सगळे माझीच म्हणत होते ना, मग माझी म्हणणारे गेले. जागा जागेवी म्हणून तिला जागा म्हणतात. ती जागा सोडित नाही. आतापर्यंत किती गेले असते महाराज? गणित नाही. आजा गेला, पंजा गेला, बाप बसला गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. महाराज आतापर्यंत अनेक गेले महाराज. हे कारण काय महाराज चिंतन लक्षात आलं पाहिजे. ही गोष्ट विषय तर असा आहे की हे सर्व सत्य नाहीच आहे आणि सत्य ती गोष्ट आपली आहे. सत्य हे ते आपलं स्वरूप आहे. सत्य हे आपलं असणं आहे आणि ते सोडून बाकीचं येर ते माईक आहे. दुःखाचे कमन दुःखाला जन्म देते. मला सांगा तुम्ही, एखाद्याला 2000ची नोट सापडली. किती हजाराची? 2000ची गुलाबी नोट सापडली. आनंद झाला महाराज. आनंद झाला आणि महाराज म्हणला आता काय उपाशी होता बऱ्याच दिवसा. म्हणला आता आज
काहीतरी खायला खाऊ म्हणून मला गेला, दुकानदाराकडे गेला, ती 2000 नोट दिली. आनंद झाला मला. आणि दुकानदाराकडे दिली, दुकानदाराने बारकाईने पाहिली, ती डुप्लिकेट होती. मला दुकानदाराने काही नाही, फक्त फोन लावला तिथून पोलीस स्टेशनला. कारण या ठिकाणी असं एक मशीन तयार होतं की मिशन म्हणतात त्याला, डुप्लिकेट नोटा छापणार. कोणतं होतं? आणि ती नोट महाराज याला सापडली, काही घेणं देणं नाही. माझी म्हणणं महाराज उचलली आणि दुकानात गेला मोडायला. आणि तिथून महाराज ते पोलीस कोणत्या झालं, पोलीस आले. आता तसंच आपलं ध्यानात नाही, आपले संपलं आहे तर आपण आईतच घावलो. देह हा पंचमहाभूताचा आहे, खोटा आहे. त्याला आम्ही माझा म्हणलो आणि हा पण आता काय सत्य म्हणून व्यवहारात काढायला. आणि कालांतराने मरायच्या टायमाला खोटा झाला. आणि तिथून फोन गेला यमाला आणि तिथून यमदूत आले. आता म्हणले हा या देहाला माझं म्हणतोय. काय म्हणतोय हो? देहाला माझं म्हणतोय म्हणून उचलला. आता महाराज ज्ञानोपराय सांगतात, मी देह म्हणता कोटी ब्रह्मात्या येऊन या पाठी थापटती. कसं काय बरं आता होईन्याचं? यमाच्या तडाख्यात गेला, 84 घातला आणि एक योनी कोटी कोटी फेरा. मग झाड झालं की ते कोटी वेळा एक झाड व्हायचं. मग आता बरेच झाड बऱ्याच दिवसाची येत, कधी ते मनुष्यपणाला येते परत. चांगला विचार करणं गरजेचं आहे भाऊ. विचार करायला आज पुढच्या क्षणाला वेळ नाही आहे. समजायचं नाही आम्ही लय तरुण आहेत, 20-22 वर्ष वय आहे आमचं. क्षणभंगूर नाही भरवसा. चाली लावून म्हणतो, आपल्याकडे ध्यानात येतं काही. अरे खरंच आपल्याला थोडस मिळालंच म्हणून बोलतो. म्हणतो का नाही चाली लावून? सोनाला कधी वाटतं का एक दिवस आपलं घर सोडायचंय? नाही. सासूला कधी माहितीये की आपलं घर सोडायचं आपलं नाही, तरी रोबाब गाजीतीस ना तिथं. पण ती ध्यानात पाहिजे एक दिवस आपल्याला अंगठे बांधून बाहेर काढणार त्याच्यातून. माणूस मेले अंगठे बांधतेत ना, तुमच्याकडे बांधतेत का नाही? पायाचे अंगठे सगळं बांधतात. पहिले पायाचे अंगठे बांधते, कारण दुसरीकडे बांधला तर चलू शकतो. पायाचे अंगठे बांधले तर काहीच करता येत. हे ध्यानात आलं पाहिजे महाराज, आपलं हे सोडायचं एक दिवस. ही गोष्ट कळणं गरजेचं आहे, कारण हा अज्ञान मागा लागले. हे हरी विना सारा व्यर्थ भ्रम आहे महाराज. हरी नाही, काहीच नाही. ही गोष्ट महाराज जाणली आणि सामान्याने नाही, चांगल्यानी जाणली. हे दुसऱ्या चरणात सांगतात महाराज. शुक याज्ञवल्क दत्त कपिल मोनी. शुक याज्ञवल्क दत्त कपिल मोनी. हरी झाले, हरी श्रीदानोनी हरी झाले. हरी मुखी गाता हर बली चिंता. हरी मुखी गाता हर बली चिंता. हरे श्रीदानोनी हरी झाले, हरे श्रीदानोनी हरी झाले. हरी मुखे गाता हर
चांगला विचार केला तर मला त्यांनी 4 जणांची यादी दिली आणि ते मोठाले येत लहान नाहीत. ते सांगतात की हे तो जो हरी आहे जगताचा अधिष्ठान, या सगळ्याचा अधिष्ठान. जसं अलंकाराचं अधिष्ठान सोनं आहे का नाही, सोनं नसलं तर अलंकार राहील का? कपड्याचं अधिष्ठान कापूस आहे, गाडग्याचं अधिष्ठान माती आहे. तसं आपलं अधिष्ठान ब्रह्म आहे, त्यालाच हरी म्हणतात. ते हरी असणारा त्या हरीशिवाय, जसं कापूस नाही कापड नाही, माती नाही घट नाही, सोनं नाही अलंकार म्हणजे धातू नाही अलंकार नाही, आहे का नाही? नाही म्हणले काय करा, एकदम लय मला आमचा अलंकार असा आमचा अलंकार तसा मला घाणायला लागला. ते म्हणलं काय नाही, तुझा अलंकार तुला राहू दे, माझं सोनं काढून दे. काय म्हणलं ते? माझं सोनं काढून दे, तुझा अलंकार तुलाच राहू दे. सोनं काढण्याखाली खाली काय राहिलं? वाद झाला मला साडीचा आणि कापसाचा. साडी लय वर्णन करायला म्हणले, मी अशी मी तशी मी अशी मी तशी, मला जसं सगळा गाव वाजला. पण कापसारखी सहनच नाही झाली मला. ते म्हणलं तुझी आहे ना मोठ्यापणा, अगदी तुला राहू दे, हरकत नाही, फक्त माझा कापूस काढून देते. आता खाली काय राहिलं? आता माती जर काढली तर गाडगं राहत नाही. तसं याचं हरी हे अधिष्ठान आहे, आणि ते अधिष्ठान जर काढलं तर आद्यस्त राहत नसतं. लक्षात, आद्यस्त म्हणजे भासणार, ते राहत नसतं. आणि म्हणून साठी हरी विना हरी नाही, सगळा भ्रम आहे. हरी असेल तरी सगळं. आणि या हरीला महाराजांनी जाणलं, त्यांची यादी सांगितली. शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जाणोनी हरीच झाले. इथं जाणायचंच काम गो. आम्ही अज्ञानी आहेत, आम्हाला जाणणं गरजेचं आहे. आणि कोणाला जाणायचं? तर जे आपलं अधिष्ठान आहे त्याला. म्हणून एकटे ज्ञानोबराय सांगतात, आहे मी कोण याचा करावा विचार, मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. कोण आहे मी? माहित नाही. कुठून आलो? माहित नाही. माझं या ठिकाणी काय आहे? माहित नाही. मला जायचंय कुठं? जगाचं नाही सांगते मी, आपलं आपलं. आलाशी कोठोनिया जाशी रे कवण्या ठाया, घरदार तुझे नाही अवघील नक्कीच माया. सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाहे बुड तसे पापा. त्रिकुट कोसल्याने घर सायाशे केले, दोन्ही द्वारे लिंपून आत गुंतू गुंतू. मला चिंतनाचा विषय हा. कारण ज्याला तू माझं म्हणतोस हे तुला गुंतवणार आहे, तुला 84त घालणार आहे. असं कधी म्हणले का बा मी डोकं दुखवतो? नाही. काय म्हणतात तुम्ही? माझं डोकं दुखत, माझं अंग दुखत, आहे का नाही? असं म्हणतात का? मी अंग दुखत म्हणतात. किती आज्ञानी असलं तरी मी अंग दुखत म्हणतो का? माझं अंग दुखत, माझं डोकं दुखत, माझं घर आहे, माझी गाडी आहे, असंच म्हणतो ना आपण. मग गाडी म्हणजे मी आहे का? घर म्हणजे मी आहे का? या घरापेक्षा वेगळा कोणीतरी आहे, तो घरात राहणार आहे, तो मी आहे. ह्या गाडीपेक्षा वेगळा मी कोणीतरी आहे, ज्या गाडीत प्रवास करणार आहे, तो मी आहे. तसं या देहात राहणारा कोणीतरी जो आहे तो मी आहे, देह मी नाही. म्हणून महाराज ज्ञानोबराय सांगतात, या देहाच्या बांधोडी न पडीची. पुढं सुख दुःखाच्या सागरी न बुडीचे, सुखे सुखरूपा घडीये माझी अंगा. ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, या देहाच्या नादी लागू नका. कारण आधी देह काय खरा? देह संबंधी पसारा, हे बुजगावने चोरा. रक्षणार्थ भासतशी तुले जाना वया जाना. किती जाणायचंय परमार्थात? एवढंच जाणायचंय का? एवढं जाणायचं. हे देह एकदा खोटा झाला ना की तुम्हाला कोणी नाही दुःख देऊ शकत. मग देह खोटा झाला की बायको खोटी झाली, पोरं खोटे झाली, संपत्ती खोटी झाली, सगळं खोटं झालं. मग खोटं कुठं ताप देत असतं का? नाही, खोटं ताप देत असतं का? मग गोष्ट खूप चिंतनाची का?
आणि ही गोष्ट त्यांनी मला देहभाव खोटा केला आणि आत्मभाव जाणला. कोणी? शुकाने जाणला. कोण शुक? बामणाचं पोर या खेळाशी भ्याल 12 वर्षाला पालरी कापत कापत बाहेर आले नागवत पळून गेलं रे. कोण येते शुक? शुक म्हणजे काय महाराज? गल्लीतल्या मासे ऐकणारा पोरगा नाही, हॉटेल चालवणारा पोरगा नाही, तो व्यासाचा पोरगा आहे शुक. कोण व्यास? ज्यांच्या ज्ञानाचा उच्चिष्ट भाग म्हणजे जगत्रय. व्यास उच्चिष्ट जगत्रय म्हटलंय ज्ञानोबरायांनी. असे व्यासन त्यांचा पोरगा, कीर्तनकाराचा पोरगा नाही, त्यांचा पोरगा असणारा शुक 12 वर्ष महाराजा दुःखाने गर्भात राहिला. गर्भात 12 वर्ष राहिला. 12 वर्ष. महाराज एक दिवस जरी वाढाव झाला तर लगेच दवाखान्यात घेऊन महाराज आपण आता त्याचे चिरफाड करतो. 12 वर्ष आईने कसा दम धरला असं? बरं 12 वर्ष तेवढाच राहिला का तो? त्याच्या पद्धतीने शरीर सुद्धा वाढत होतं ना नियमाप्रमाणे. 12 वर्ष आईच्या गर्भात राहिला. महाराज खूप प्रयत्न केला व्यासांनी. बाहेर ये. काय आहे बाहेर? अरे जगात खूप आनंद आहे. आणि आनंद आहे तर म्हणजे सगळं रडत येत. तू सांगतोय सगळं. अरे जगामध्ये खूप सुख आहे. सुख आहे तर तुम्ही तर काय दुःख भोगता का? मग माझी अपेक्षा करता बाहेर येण्याची. सुख आहे ना, मग पुत्र मग पाहायची इच्छा आहे. इच्छा आहे म्हणून तर तुम्ही येत ना. मला असा कोणीतरी द्या की जो माझ्यावर मला परिणाम म्हणजे माझ्या असणाऱ्या मायेवर बंधन घालणारा कोणतरी असं असा द्या म्हणजे मला कोणतरी. महाराज आता कोण कोण? मग त्यावेळेस महाराज भगवान श्रीकृष्णाला बोलवलं, कारण तो भगवान आहे. आणि ते भगवान श्रीकृष्ण महाराज ज्यावेळेस आले आणि महाराज भगवंतात आणि शुकाचा संवाद झाला. महाराज ये म्हणले बाहेर. म्हणले तो कोण आहेत तुम्ही? ते मला मी भगवान श्रीकृष्ण आहे. मी या सृष्टीचा करता आहे, या मायेचा नियंता आहे. माया माझ्या आधीने काय म्हणली ती? माया माझ्या आधीने. मी वचन देतो ये तुला माया नाही चाल करणार तुझ्या. बैसोनी खोळी शुक राहे गर्भी आंधळा शिनला येरधारी दुःख 8वी वेळा मागील सोशिले ते नाभी म्हणे गोपाळा. पावलं त्या कारण मागील सोशिले ते नाभी म्हणे गोपाळा. गोपाळा म्हणजे कोण? कृष्ण. पावला त्या कारणे लाज राखिली कळा. महाराज भगवंताने मला सांगितलं भेऊ नकोस ये. गर्भात राहून मला शुक आंधळा राहिला. कसा राहिला? आंधळा. भगवंताने वचन दिलं महाराज ये. आला बाहेर. महाराज आला असाच पळाला. मोठा इतिहास सांगत नाही याचं. एक एक याच्यावर एक एक कीर्तन होईल. स्वतंत्र कीर्तन होईल यांचं महाराज. पण ते नाचलं महाराज. नंतर त्याला अहंकार जागा झाला. नाचलं ती. आणि मग सांगितलं जातो तर जा. पण जात असताना मला जनकाच्या भेटीला जा. काय सांगितलं? जनक भेटीला की पाठविले त्याने अभिमानाने खोटे केले. जनक भेटीला पाठवलं महाराज. त्याने तिथून म्हणले ते अभिमान असताना घालून टाकलं ते ठिकाणी. याज्ञवल्क. याज्ञवल्काला किती बायका होत्या? 2 होत्या. 2. पहिले गुरु होते महाराज. पहिल्या गुरुतून त्यांची भांडणं झाली. म्हणजे गुरुनी जास्त म्हणजे गुरुपणा दावला. आणि यांनी काय मग ते म्हणे नाही भाऊ असं नाही. ते म्हणे नाही ना माझं मान्य तुला. चल माझी विद्या देऊन टाक मला. त्यांनी मला त्यांच्या कमंडूतलं पाणी दिलं. त्याला गोळ्या गोळ्या करणे दगडावता. मला त्यांचा गोळ्या केला दगडावरती. विद्या बाहेर पडली त्या अक्षराची विद्या. आणि त्यांनी चातकाचं रूप घेतलं महाराज. ती विद्या विचून घेतली गुरुने. परत झालं निघूया. ताकद होती महाराज त्यांची. सिद्धांत बदल्यांनी मानला नाही महाराज. गुरु शिष्याचा वाद झाला. म्हणजे माझी विद्या माझं मान्य नाही ना. विद्या देऊन टाक. टाकले देऊन विद्या महाराज. पण आता बिनगुरुचं कुठं जमत असतं का? मग तपश्चर्या केली मला. साधना केली. साधना करून मला सूर्याला गुरु केला. कोणला? भगवान सूर्य महाराज गुरु झाले.
आणि मला उपदेश केला. मग आत्मज्ञानाचा उपदेश केला भगवान सूर्याने. महाराज खूप इतिहास आहे महाराज. जनकाच्या दरबारात महाराज ज्यावेळेस याज्ञवल्क गेले आणि जो कोणी ब्रह्मज्ञानी असं म्हणे 1000 गाया खुशाल सोडून न्यायच्या. शिवाय काय लंगड्या पांगड्या नव्हत्या, सगळ्या वासरावाल्या होत्या. शिवाय त्यांच्या 4ही पायात तोडे होते सोन्याचे, सोन्याचे शिंग मळवलेले होते, त्याला शेंबे होते वर. पाठीवर महाराज त्यांच्या झुली होत्या, हा ते बी सोन्याच्या. एवढ्या 1000 गाया सोडायच्या चालायला लागायचं. म्हणले जो ब्रह्मज्ञानी त्याने कोण म्हणेल मी ब्रह्मज्ञानी. ब्रह्मज्ञानी म्हणणारा ब्रह्मज्ञानी असतो काय. पण महाराज एवढ्यात महाराज याज्ञवल्क मुनी उठली. म्हणजे तुम्ही ब्रह्म मग म्हणलं उगच उठलो काय. सोडा गाया विद्यार्थी म्हणलं सोडा रे गाय लागा वाटला आणि उठलं महाराज. म्हणजे तुम्ही ब्रह्म मग उगच उठलो का म्हणलं. परीक्षा द्यावं लागते महाराज, परीक्षा द्यावं लागेल त्या ठिकाणी. गार्गीने परीक्षा घेतली त्या ठिकाणी, प्रश्न विचारले, उत्तर दिली आणि असं ठरलं महाराज ती अशी नाही आली सगळे कपडे घालून महाराज, ती अगदी नग्न आली महाराज. गार्गी तरुण असणारी वायुसरशी मुलगी आणि म्हणली मी प्रश्न विचारणारी, जर तुमचं जर उत्तर बरोबर असेल आणि मी जर चुकीचे म्हणजे माझे देहाचे तुकडे होते, आणि जर तुमचं जर उत्तर चुकीचं असेल तर तुम्ही नरकात जाता. झाले प्रश्न उत्तर सुरू महाराजांनी. गार्गीने प्रश्न विचारले आणि यांनी उत्तर बरोबर दिलं आणि ती चुकीचं म्हणली. आता जाणून बुजून होतं नाही खोटं. झाले ना तुकडे शरीराचे, 100 तुकडे झाले महाराज. सगळे घाबरले, सगळे घाबरले. घाबरल्या महाराज जनकाला माहिती होतं ज्याच्या पाण्याने महाराज वाळल्या लाकडाला पाला फुटतोय ते काय करणार नाहीत. महाराज एक महाराज तुकडे झाले, टाळ्या झाल्या महाराज. बरोबर उत्तर हे म्हणजे दिले, कारण ठरलं होतं ना चुकीचं असून बरोबर असून चुकीचा म्हणलं नाही द्यायचे तुकडे होते. महाराज काहीच नाही, कमांडर उठलं, जेल घेतलं, फक्त शिंपडलं, परत जशी तशी गाडगी उठली. असे असणारे याज्ञवल्क मुनी. दत्तात्रयाने महाराज आपले स्वतःच गुरु केले महाराज, वडील. आणि नंतर ते ज्ञान परिपक्व होण्यासाठी महाराज 24 जणांकडून महाराज उपदेश घेतला. मग दत्तात्रय 24 गुरु आहेत. नंतर वृत्ती स्थिर करण्यासाठी कशासाठी बरेच लोक म्हणजे दत्तात्रय आधी 24 गुरु केले, 24 गुरु केले आणि मग त्याला महाराज असं नाही. तर दत्तात्रयाने महाराज आत्मबोध प्राप्त करून घेतला महाराज सद्गुरु कोण आपले असणारे हात्री गुरु ऋषींकडून. आणि मग तो बोध स्थिर करण्यासाठी खाली तो बोध स्थिर करण्यासाठी महाराज त्यांनी ते गुरु केले. मग पृथ्वी गुरु केले महाराज त्यांनी, नदी गुरु केली, पर्वत गुरु केले, पक्षी गुरु केले, सर्प गुरु केले, भिंगुर्टी गुरु केली, कुमारिका गुरु केली, आजगर गुरु केली, असे 24 गुरु केले. किती जो जो घेतला दयाचा गुण तो तो गुरु केला जाण. गुरुशा पार पर जगची गुरु झाली. मंत्र तंत्र उपदेशी ती घरोघरी गुरु आहे ती, पण सत्शिष्याशी सद्वस्तूशी मिळविते तयाशी भगवान श्रीकृष्ण सद्गुरु मानी. कोणला मानी सद्गुरु. असे सद्वस्तू एकच आहे, ब्रह्मवस्तू सद आहे आणि ते सोडून सगळं असत आहे. म्हणून येरते माई नाही आधी अंती अवसानी. हे दिसतंय ना, आधी नव्हतं, अंती राहत नाही आणि अवसानात येता हवी नाही. मला असं असणार. मला त्यांचं झालं महाराज. दत्तात्रयाने ते मला तत्व जाणलं, ती बुद्धी स्थिर केली. म्हणून त्याला अवधूत म्हणतात. अवधूतचा अर्थ काय. शुद्ध. धूत म्हणजे शुद्ध आणि अतिशय शुद्ध असणारे ते तत्व आहे. म्हणून साठी हे असणारे दत्तात्रय महान. कपिल मुनी कर्दमाचे चिरंजीव. देवाहुती आणि कर्दम पहिले 9 मुली होत्या. आणि महाराज ते म्हणले आता मला आता त्यांनी सांगितलं माझ्या मनाला उठून तोवरच थांबल. माझ्या मनात आलं की मी निघून जाणार समाजात साधण्यात. ते म्हणले तुमचं सगळं खरं झालं, पण मला माझी सोय काय केली तुम्ही. मला एक मुलगा पाहिजे म्हणजे, आणि मुलगा झाला तुम्ही खुशाल असतो. मग मला ते टप होता लगेच. स्वतः भगवान कपिल मुनीच्या रूपाने मला त्यांच्या पोटी जन्माला आले. आत्मज्ञान घेऊनच जन्माला आले ते मला सद्गुरूच्या मार्फत. आत्मज्ञान झाल्यावर मला स्वतःच्या आईला त्यांनी उपदेश केला. त्याला शांकशास्त्र म्हणतात. ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये शांकशास्त्र आलेले हे कपिलाचं शास्त्र आहे.
असे असणारे ज्यांनी परमात्म्याला जाणलं आणि परमात्मा झाले त्या परमात्म्याला प्राप्त करणं गरजेचं आहे. कोणत्या? या ज्या महात्म्याने ज्या परमात्म्याला जाणलं त्यासाठी परमार्थ आहे हा. कीर्तन त्यासाठी आहे. कीर्तन म्हणजे घराघरातल्या गोष्टी सांगणं नाही. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हा कीर्तनाचा विषय. हा, भक्ती ज्ञान विरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भऱ्या वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. काय मला सांगा, कीर्तन करणार का जाणार नाही? तुका म्हणे येत जाऊ दे, घेणार देणारे, पण देव सोडून वर्णन केलं की मला नरक सोडून दुसरं काहीच नाही. म्हणून कीर्तनात देवच बोलावा, कीर्तनात भक्तीच बोलावी, कीर्तनात ज्ञानच बोलावं, कीर्तनात वैराग्यच बोलावं. इतर काही गोष्टी करू नये, इतरा गोष्टी करू नये. हे की नाही? भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या. महाराज खूप अवघड. कोण बोलतं महाराज? आम्हाला करमणूक लागते, आम्हाला कीर्तन कशाला लागत? खरं सांगा, आम्हाला कीर्तन लागत का करमणूक लागते? करमणूक. अवघड आहे दादा रे. बरं, सोन्यासारखा अनमोल वेळ, मनुष्याचा एक क्षण आहे ना, एक क्षण मेरू तुल्य दिली या सुवर्ण, एक क्षण सुद्धा नरदे असा मिळत नाही. तो आम्ही महाराज 2-2 तास व्हायला घालतो याच्या विना कीर्तनाच्या नावाखाली. परत नाही मिळणार. मागुता हाची जन्म पावशी, हे तो न गणे रे सायाशी, भोगिले सुख दुःखदाशी, कार्य जाणून अंधवशी जाणून या. लक्ष 84 न चुके फेरा, गर्भवशी यातना थोरा, एवढी पडशी संधी पुरा, वळसा थोरा माया जाळी. अरे काय नेमकं बुद्धी दिली भगवंताने महाराज कळण्यासाठी. कशासाठी बुद्धी दिली? कळण्यासाठी बुद्धी दिली. म्हणून मंडळी विचार करणं गरजेचं आहे. जे या महात्म्यांनी मिळवलं ते प्राप्त करून घ्या. म्हणून नाथ महाराज हात वरून कर सांगतात, महाराज या या, लहान तो सर्व या. या रे धरू, फुलं टाकायचे विठोबार घुमाई, जे विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, जे विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, जे विठोबार घुमाई, जय विठोबार घुमाई, जय विठोबार घुमाई, जय विठोबार घुमाई, जय विठोबार घुमाई. विठोबार
आपण पुंडली करू दे फुलं वाहू बरं का आणि मग थोडं 5-10 मिनिटं जास्त नाही पुंडली गवळदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम फक्त 10 मिनिटं खाली 5 मिनिटं खाली बसले असणार 5 मिनिटं खाली बसा नंतर आरती घ्यायची नंतर 5 मिनिटं थोडंसं जुळाजुळी करू द्या मला जुळाजुळी करू द्या थोडं बसा थोडंसं हरी यारी यारी धरू हरिनाम तारू भावाचे सागरू भय नाही साधू संत गेले आनंदी राहिले या मार्गाने साधू संत गेले संसारी नाही गेले पण साधू संत गेले आणि आनंदाने राहिले आणि हरे नामाने कृतकृत्य झाले इच्छा केली ते पावलो तुका म्हणे काळ नाता करू न शके बोल या तत्वापर्यंत ते साधू संत गेले म्हणून साधू संत गेले आनंदी राहिले हरिनामे झाले कृतकृत्य मला हरिनाम घेतलं कृतकृत्य म्हणून महाराज मनुष्य जन्माला काही नाही करता होता हरिनाम घेता येतं हो सकाळास येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामी म्हणून महाराज भगवंताचं नाम घ्यावं भगवंताची सेवा करावी या सृष्टीचा मालक भगवंत आहे ही आपल्या मालकीची नाही इथं आपण काही काळापुरते आलेलो येतो अखंड इथं आले नाहीत हे त्यांनी केलेला खेळ आहे जसा तुम्ही ते बुद्धिबळाचा खेळ पाहिला का बुद्धिबळाचा खेळ त्याच्यामध्ये महाराज प्यादे असते हत्ती असते घोडे असतात उंट असतात वजीर असतो राजा असतो प्रधान असतात ना काही काळे असतात आणि काही पांढरे असतात घरं बी काळे असतात काही पांढरे असतात काळे घर मायेचे आणि पांढरे घर विश्वराचे आणि एकीकडून माया आणि एकीकडून विश्वर महाराज खेळ खेळतात आता बी चौकडे येतं पांढऱ्या चौकड्या म्हणजे दिवशी आणि काळ्या चौकड्या म्हणजे रात्र आणि काळ्या चौकड्या म्हणजे अज्ञानी त्याच्यात मायेचं सत्ता आहे आणि महाराज पांढऱ्या चौकड्या विश्वरात सत्ता आहे आणि हे दोघं सारीपाठ खेळत असणार हात बुद्धिबळाचा खेळ ते खेळतात महाराज मग चाली चालत येत आपल्या त्यांच्या चालीने आपला जीव जातो त्याच्यात वजीर मरतो त्याच्यात सैनिक मरतो का नाही त्यांचा खेळ होतो आणि वजीर मरतो तसं आपलं हे खेळामध्ये महाराज कोणी दिवसा मरतो कोणी रातचं मरतो पण मरतोय नक्की हा खेळ आहे त्याचा पण आम्ही या खेळाला सत्य मानलंय आणि म्हणून साठी महाराज आपण दुःख भोगतो आणि खेळ म्हणून जर केला तर मला दुःख नाही आणि म्हणून साठी मला विचार करणं गरजेचं आहे विचार करण्यासाठी मनुष्याला मेंदू दिलाय मेंदू आहे ना आपल्याकडे त्या मेंदूने विचार करणं गरजेचं आहे आपण कोण आहोत आपण कुठून आलो आणि आपलं कुठं जायचं या ठिकाणी आपलं काय महाराज आत्तापर्यंत सगळे माझंच म्हणत होते पण महाराज शेवटी कोणी माझं म्हणणं राहिले नाही अनेक गेली आपणही जाणार आहोत म्हणून जात असताना महाराज विचार करणं गरजेचं आहे आपण मनुष्य जन्माला का आलो मंडळी लक्षात ठेवा 84 लक्ष योनी असणारे लक्ष योनी 84 लक्ष योनीचा काहीतरी फायदा होतो वाघाचं कातड साधू वापरतील हरणाचं कातड साधू वापरतील हत्तीचं कातड साधू वापरतील गाई म्हशीचं कातड सगळे वापरतील काय महाराज वापरतात का नाही पण आपलं काय वापरतंय कोण पण मनुष्य जन्माला आलेल्या माणसाला मात्र भगवंताची प्राप्ती करून घेता येते म्हणून ती करावी आणि त्याच्यासाठी मला संतांनी सगळा पराक्रम सगळे उलट केले परिकष्टा वेदाने शास्त्राने पुराणाने व्यासाने वाल्मिकांनी संकादिकांनी हे करण्याच्या मागे हेतूच आहे या जीवाने आपल्या स्वरूपापर्यंत जावं आणि याच्यासाठी हा सगळा महाराज हे नाथांनी मांडलेलं दुकानी महाराज एक जनार्दनी मांडले दुकान एक जनार्दनी मांडले दुकान एक जनार्दनी मांडले दुकान एक जनार्दनी मांडले दुकान देती मोला विना सर्व वस्तू देती मोला विना सर्व वस्तू हरिमुखे गाता हर बारी बिंद हरिमुखे
हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता है दया नाही मागुत जन्म घेणे दया नाही मागुत जन्म घेणे जन्म घेणे जन्म घेणे जन्म घेणे जन्म घेणे दया नाही मागुत जन्म घेणे जन्म घेणे जन्म घेणे जन्म पिंडी देहते ते ब्रह्मांडी पसारा हरि विनासारा व्यर्थ भ्रम शोक याज्ञावल्क दत्त कपिल मुनी हरीशी जाणून हरी झाले यारे यारे धरू हरिनाम तारू भावाचे सागरू भय नाही साधू संत गेले आनंदी राहिले हरिनामे झाले कृत्य एका जनार्दनी मांडले दुकान देते मोलाविना सर्व वस्तू हरिमुखे गाता हरपली चिंता तया नाही मागुता जन्म घेणे. एक लक्षात ठेवा का, काळ सगळी काळ मोजितो पण इथं मोजितो. सर्व काळ संपलंय आता काही नाही, काळजी नका करू. थोड्या वेळा काळ सगळी काळ आयुष्य मोजितो पण कीर्तनात बसलेलं कथेत बसलेलं नाम साधनेत बसलेलं आयुष्य ते मापात घेत नाही. ते एक्स्ट्रा असतं आपल्याला, लक्षात ठेवा. ते एक्स्ट्रा आयुष्य आपल्याला आपल्या मापाच्या बाहेरच येते, बोनस मध्ये आले. कीर्तन जर 2 मिनिटं वाढलं 5 मिनिटं वाढलं तर तोटा होईल का आपला? बरं तुम्हाला काही घरातल्या गोष्टी सांगितल्या, काही सासू कोणाचं सांगितल्या का? विचार जर केला तर उद्धाराचं साधन. आणि तुम्ही एवढ्या मोकळ्या मनाने आणता. मला किती सुरुवात आहे याचं महत्व नाही काहीच. 1 लाखाच्या बरोबर आहे आपल्याला, पण त्यांनी लक्ष देऊन ऐकावं. एका अर्जुनासाठी गीता सांगितली महाराज भगवंताने. अर्जुनाचे निव्याजी गीता प्रकाशनी श्रीराजे संसार एवढे थोरोजे फिरिले जगाचे. एका अर्जुनासाठी साहेब गीता सांगितली, एका उद्धवासाठी भागवत सांगितलं. इथं तर महाराज 25 आहेत. म्हणून महाराज किती याला महत्व नाही, पण विषय तुमचा काय हे खूप महत्वाचं आहे. तुमच्या दुकानात गिऱ्हाईक किती याला महत्व नाही, तुमच्या दुकानात माल काय विकायला याच्यावर तुमच्याकडे गिऱ्हाईक अवलंबून आहे. भाजी मंडईमध्ये गिऱ्हाईकाला कमी नसते महाराज. भाजी मंडईत जाता ना तुम्ही, गिऱ्हाईकाला कमी आहे का? त्याच्यापेक्षा किराणा मालाच्या दुकानात जा, थोडं कमी गिऱ्हाईक आहेच तिथे. त्याच्यापेक्षा सोनाराच्या दुकानात जा, त्याच्यापेक्षा कमी आहे का नाही? आणि त्याच्यापेक्षा हिऱ्याच्या दुकानात जा, वर्षातून एखादं येत. पण महाराज ते कोट्यावधी रुपयाचं अमाऊंट घेतात. तसं हिऱ्याचं दुकान निघाले होईल.
हे काही भाजीपाल्याचं दुकान नाही, हे किराणा मालाचं दुकान नाही, सोन्याचं सुद्धा दुकान नाही, हे हिऱ्याचं दुकान आहे. इथं एखादंच गिरायक असतं असं की ते या योग्यतेचं असतं. तुम्ही तर लई येत. अरे 18 औक्षणी होतं अर्जुन भगवंत पुढं सैन्य किती होतं पावंडावं कौरवाचं 18 औक्षण. त्यात एक अर्जुनच निवडला, धर्मराजा नाही निवडला, भीम नाही निवडला, नकुल सहदेव नाही निवडले. आणि मग त्याला म्हणजे परेशनेयाच्या राया ऐके बापा धनंजय, ऐकणारामध्ये सर्वश्रेष्ठ आहेस तू. एका शुकासाठी एका परीक्षितीसाठी महाराज शुकाने भागवत सांगितलं. चिंतन आहे महाराज विषय म्हणून साठी मंडळी किती आहे त्याला महत्व लक्ष देऊन ऐकलं. महाराज आमची आई आहेत महाराज श्रीकांत भाऊंच्या आजी, यांच्या चुलती, हे सर्व महाराज माझे सगळे तसे परिचित माणसे येते बरं का. आमचे गुरुबंधू आहेत, दादांचा सर्वांना प्रसाद आहे, त्यांना त्यांची आत्मवस्तू प्राप्त झालेली आहे. अशी सर्व मंडळी आहेत असणारे महाराज आमचे श्रीकांत भाऊंचे मामा, चुलत मामा आहेत. त्यांनी महाराज हे आपल्याला सेवेचं नियोजन दिलं. नाही तर काय आपण कुणीकडे तरी बोंबलं थेंबलो असतो महाराज. पण त्या निमित्ताने मला दत्तात्रयाची सेवा घडता आली. दत्तात्रयाच्या रूपाने तुम्ही आहात, तुमची सेवा घडली महाराज. या निमित्ताने महाराज आपल्याला टाळ केली. खूप महाराज खूप सुंदर आम्हाला पाहिजे असं मिळालं. दोन्ही महाराज पक्वादे मुलगा आई दोघं आहेत ना, आणि छान आहे महाराज, सुंदर आहे. भाऊ भाऊ आहेत का? नाही मित्र आहेत. मित्र तुम्ही एकत्र असतात महाराज, पण विचार एक आहे, हरकत नाही. आणि एक लक्षात ठेवा महाराज, लागत तेवढं दिलं की खूप होतं. काय एक्स्ट्रा केलेलं विडंबन होतं. हा हे वाया जायचं मूळ. मंडळी अशी गोष्ट आहे. खूप महाराज सुंदर साथ दिली आमचे विनेकरी महाराज, आमचे महाराज विजय महाराज नागवडे महाराज, त्यांचं युट्यूबचं सेंटर म्हणलं घ्यायचं महाराज. टाळकरी आमचं भाग्य आहे, तुम्ही टाळकरी राहा मला महाराज. जर जमून घेतलं समजून घेतलं तर कल्याण होईल. तुमचा चेहरा सांगतो, समजून घेतलं तर कल्याण होईल. बरं समजून घ्या. कारण दारू गांजा मत पे और अकल गुम हो जाती, खुद का पल्लू का दाम खर्च कर मुंह में मक्खियाँ आती है. महाराज स्वतःचे पैसे हाडे हाडे होती हो, म्हणून साठी समजून घ्या. कीर्तन चांगले, कीर्तन चांगलं होय अंग हरिरूप महाराज. नामासारखं साधन नाही महाराज, म्हणून साठी ते घेत राहावं. त्याला विनंती करावं, देवा मला ह्या अवगुणातून बाजूला काढ. तोच काढू शकतो महाराज, त्याला शरण जावं. म्हणून साठी त्या भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करून, वरोष महाराज तुम्हाला साधू संतांच्या समर्पित करून, मृदंगाचार्याच्या विनाचार्यांच्या महाराज टाळकऱ्यांच्या तुम्हाला माहिती समर्पित करून सेवेला पूर्ण महाराज विठ्ठल